भारतीय राज्यव्यवस्था स्थापन व प्रशासन, संविधान घटना समिती स्थापना, संविधान सभेचे एकूण सदस्य, ब्रिटिश भारतासाठी आणि स्थानिकांसाठी. तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ बघत राहा. तर आपण MPSC बद्दल काही थोडीशी राज्यव्यवस्था स्थापनावर, प्रशासनावर काही थोडीशी माहिती बघणार आहोत. तर आपण ती माहिती लगेच. मित्रांनो, पहिला जो मुद्दा आहे तो आहे संविधान घटना समितीची स्थापना. कॅबिनेट मिशनने त्रिमंत्री योजना, भारताच्या संभाव्य घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात याव्यात अशी शिफारस केली. या मिशनने घटना समितीची रचना खालीलप्रमाणे निश्चित केली. घटना समिती संविधान सभेचे एकूण सदस्य जे आहेत ते 389. यापैकी ब्रिटिश भारतासाठी 296 सदस्य, स्थानिकांसाठी 93 सदस्य असे सदस्य होते. तर यापैकी जे आहेत आता ते भारतीय 11, यापैकी 296 पैकी भारतातील 11 प्रांतासाठी 292 सदस्य असे आहेत. तर या 296 पैकी भारतातील 11 प्रांतांसाठी 292 सदस्य, चीफ कमिशनरच्या दिल्ली, अजमेर, मरवाडा, कुर्ग, बलुचिस्तान या 4 प्रांतांसाठी प्रत्येक 1 सदस्य, एकूण 4 सदस्य. जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये ब्रिटिश भारतातील 296 जागांसाठी संविधान समितीच्या निवडणुका संपन्न झाल्या. तर यापैकी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सर्वाधिक 208 जागा जिंकल्या. मुस्लिम लीग पक्षाने 73 व त्या अपक्षाने 15 जागा जिंकल्या. स्थानिकांनी संविधान सभेत घटना समितीत सामील न होण्याचे ठरविल्यास त्यांच्या 93 जागा भरण्यात आल्या नव्हत्या. तर भारत-पाकिस्तान फाळणी झाल्याने पाकिस्तान क्षेत्रातील मुस्लिम लीगचे सदस्य पाकिस्तानातून निघून गेले. तर त्यामुळे संविधान समितीची मूळची 289 ही सदस्य संख्या कमी झाली. 289 सॉरी चुकलं वाटतं, थोडं 1 मिनिट थांबा. त्यामुळे समितीची मूळची 389 ही सदस्य संख्या कमी झाली. 389, सॉरी मी दुसरंच बघितलं. का समजू की थोड्याफार चुका सर्वांकडूनच होत आहे. तर प्रश्नाकडे वळूया, जास्त टाइमपास करायचा नाही. संविधान समितीच्या रचनेत बदल. 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत झाला. या कायद्यानुसार संविधान समितीची सदस्य संख्या कमी करून ती 299 इतकी निश्चित करण्यात आली. तर यापैकी स्थानिकांचे प्रतिनिधी 70, प्रांतांचे सदस्य 229, सर्वाधिक 55 संयुक्त प्रांतातून. सर्वाधिक 55 सदस्य संयुक्त प्रांतातून. घटना समितीचे प्रमुख सदस्य. घटना समितीचे प्रमुख पुरुष सदस्य डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, मौलाना आझाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गवा माळणकर, बलवंतराय मेहता, नलिनी रंजन घोष, श्यामा प्रसाद मुखर्जी, आर जयशंकर कन्हैयालाल,
मुर्शी, सिरसी राजगोपालचारी हे असे पुरुष सदस्य होते. तर आता स्त्री सदस्य प्रमुख स्त्री सदस्य 15. तर राजकुमारी अमृता कौर, अम्मो स्वामीनाथन बेगम, एजाज रसूल. तर दाक्षायिनी वेलायुधान, रेणुका रे, लीला रे, कमला चौधरी, पुरमा बॅनजी, मालती चौधरी, हसाबेन मेहता, दुर्गाबाई देशमुख, विजयलक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, एनी मॅस्केरेन, सुचेता कुपलानी हे असे स्त्री 15 प्रमुख सदस्य होत्या. तर आपण पुढे हे बघूया फ्रँक अथनी. तर फ्रँक अथनी घटना समितीचे अँग्लो इंडिया सदस्य, एच पी मोदी घटना समितीचे पारशी सदस्य, घटना समितीस मुंबई प्रांताच्या विधानसभेची 21 सदस्यांचे तसेच अनुसूचित जाती 30 सदस्यांची समावेश होता. तर अनुसूचित जाती 30 सदस्यांचा समावेश. तर घटना समितीची मुंबई प्रांत विधानसभेची 21 सदस्य तसेच अनुसूचित जाती 30 सदस्य. तर पुढे आपण घटना समितीचे अधिवेशन बघणार आहोत. तर घटना समितीची अधिवेशन संविधान सभेची एकूण 11 अधिवेशन बैठका झाली. पहिली अधिवेशन 9 ते 23 डिसेंबर 1946. 11वे अधिवेशन 14 ते 26 नोव्हेंबर 1949. घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी. घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्लीत सुरू झाले. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे या काळात हंगामी अध्यक्ष होते. या अधिवेशनातून 11 सदस्य उपस्थित होते. 211 या अधिवेशनात 211 सदस्य उपस्थित होते. तर आता आपण पुढचं बघूया. खाली ह्याच्याच बातमी आहे पुढची पण ती पण बघूया आपण. घटना समितीचे. तर बॅजिनाच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगांच्या 73 सदस्यांचा अधिवेशनातून बहिष्कार टाकला. घटना समितीचे अध्यक्ष 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. घटना समितीचे उपाध्यक्ष हरेंद्र कुमार एच.सी. मुखर्जी. तर घटना समितीचे सल्लागार B.N. राव. घटना समितीचे एकूण 22 उपसमित्या होत्या. त्यापैकी मसुदा समिती ही महत्त्वाची समिती मानली जाते. लोकशाहीचे 4 आधारस्तंभ सदस्य, न्यायव्यवस्था, नोकरशाही, प्रसारमाध्यम 4था आधारस्तंभ